हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर माझं चालू आहे सकाळचं रुटीन. तर मी ते ठेवलेलं आहे चहा आणि आज आहे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा. आणि माझं इथे स्वतःसाठी मस्तपैकी एनर्जी ड्रिंक इथे बनवून घेत आहे आणि बाकीच्या सगळ्यांसाठी इथे मस्तपैकी चहा बनवलेला आहे. आजचा ब्लॉग खूप खूप स्पेशल असणार आहे, त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे आमचा डेली रुटीन कसं असतं, काय लाईफस्टाईल आहे, कशा पद्धतीने असतं हे सगळं तुम्हाला समजणार आहे आपल्या ह्या चॅनलवरती. चला तर आता चहा वगैरे पिऊन घेतो. सणासुदीची धावपळ तर खूपच असते, त्यामध्ये आपली पूजा पण आपण सणासुदीची खूप छान पद्धतीने करतो. तर माझी पूजा पण झालेली आहे. कशी पूजा झाली मला नक्की सांगा. आणि त्यानंतर चालू आहे माझे किचनमध्ये गडबड, कारण की बघा आता सासूबाई पण आलेल्या आहेत. तर असं भरपूर अशी कामं आपल्यात पडतात. जर कोणी जर एक्स्ट्रा आलं ना, थोडंसं वेगळं रुटीन आपलं असतं आणि त्यामुळे माझं इथं रुटीन जरासं वेगळं असणार आहे. आणि खूप सारं आजचा दिवसभरचा व्लॉग छान असणार, त्यामुळे नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका. कालचं दूध होतं, साई काढायची राहिलेली होती आणि ती साई मी आता इथे काढून घेत आहे पातेल्यामध्येच, कारण ऑलरेडी 4 दिवसाची साई पण साठलेली होती दुसऱ्या गंजमध्ये. त्यातली मी पातेल्यामध्ये काढून घेते आणि आता मी ही साई पण विरजण लावणार आहे. कारण की बघा 8 दिवस साई मी गोळा करते आणि त्यानंतर विरजण वगैरे लावते. आणि आज नाश्त्याला बनवलेले आहेत उडदाचे वडे. आणि मस्तपैकी म्हणजे वडे म्हणजे आम्ही ह्याचे ॲक्च्युली वड्याचंच पीठ असतं, पण वड्याचा शेप वगैरे देत बसत नाही मी. डायरेक्ट भजी आपण जसं भजी करतो ना त्या पद्धतीने ह्यामध्ये भजी मी सोडून घेत असते. आणि खरं सांगते खूप खूप छान आणि टेस्ट लागतं. आमच्याकडे 8 ते 10 दिवसाला एकदा तरी अशी भजी बनतात. तर तनिष काल म्हणतच होता मम्मा बनव, तर मी पहाटे उठले आणि भिजू घातलं आणि त्यानंतर मग मी झोपले म्हणजे झोपले नाही, सासूबाई मी गप्पा मारत बसलेला होतो. तर अशा पद्धतीने उडदाचे वडे आपले यम्मी आणि टेस्टी तयार झालेले आहेत. आणि आजचा हा सणासुदीचा नाश्ता आमचा हा असणार आहे. गरमागरम सगळ्यांना उडदाचे वडे दिलेले आहेत. आता लास्ट घाणं चालू आहे. आता मी पण उडदाचे वडे गरम गरम मस्तपैकी खाऊन घेणार आहे. आणि तेलकट खाल्ल्यानंतर बघा भूक अशी फारशी लागत नाही. उचलली विश मला शक्यच नाही. आणि इथे बघा धनत्रयोदशी म्हणल्यानंतर आपल्या घराची सजावट आता माझी चालू झालेली आहे. खाणं पिणं सगळं झालेलं आहे. आणि तेलकट खाल्ल्यानंतर बघा भूक आता दुसरं काय खायचं मन करत नाही. वरण भात पण लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा चालू आहे आमचं डेकोरेशन. तर चिकू माझा इथे हेल्प करू लागत आहे मला. तो म्हणतो तर मम्मा तुझी हाईट पुरत नाही, मी वरती हे करून घेतो तोरण. मग तो करतो म्हणल्यानंतर ठीक आहे बाबा तू कर म्हटलं, पण त्याचाही हात ते व्यवस्थित असं पोचलेलं नाही आहे. तर डेकोरेशन साहित्य गणपतीच्या वेळेस पण भरपूर असं साहित्य आणलेलं होतं. त्याच भरपूर व्हरायटी आल्या होत्या गणपतीच्या वेळेस पण. म्हणलं चला आता त्यातलंच काही साहित्य काढावं आणि डेकोरेशन करावं. काय करावं कसं करावं मला काही समजत नव्हतं. म्हणजे घरातलं तर जास्त डेकोरेशन करायचं असं ठरलेलं होतं, पण नंतर चला आणखी वाटलं की नको जाऊ दे करू, या वर्षात नाही कसं नसतं नाट लावायला नको. त्यामुळे म्हणलं चला इथे डेकोरेशन आता मी करून घेत आहे. दिविशनं खूप सारी हेल्प केली. त्याने हेल्प केल्यानंतर इथं आता तनू पण येईल हेल्प करणार आहे. तो म्हणला होता मम्मा मी तुला हेल्प वगैरे करतो. तर तनिष पण मला आता इथं हेल्प वगैरे करत आहे. जरी असलं ना डेकोरेशन कशा पद्धतीने करायचं वगैरे थोडं डोक्यामध्ये आधी प्लॅनिंग केलं ना पटकन होऊन जातं. पण माझं आधी प्लॅनिंग काहीच झालेलं नव्हतं. तर चला जाऊ दे म्हटलं आता जसं जमतंय तसं आपण इथं डेकोरेशन करूया. तर पुढे लुक दिसणारच आहे कशा पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं आहे वगैरे. तनिषला म्हणलं की तू वरचं जरा स्टिक हे ना बटीन तू व्यवस्थित हे करून घेतो, तिथे मदत करत आहे. नंतर विचार केला की ते जर पडलं तर आपण चिकटपट लावल्यानंतर बघा बॅक साईडला आमचं पूर्ण ओपन आहे, तर 6व्या मजल्यावरून खाली पडेल. म्हणून तनिष म्हणलं तर मम्मा आता आपण हे स्टिकपट्टी कधीही निघू शकते, त्यामुळे त्यांना ते स्टिकचं जे अडकवायचं असतं ना ते तिथे आता लावून घेत आहे. कारण की काही गॅरंटी नाही बघा, डबल टेप जरी लावली ना आपण तरी पण पडायची शक्यता असते.
त्यामुळं मग हे केलं आणि मी व्यवस्थित असं हे करत होते, पण नाही, त्याला नंतर वाटलं की नको मम्मा हे आपलं चुकलं आहे, आपण असं करायला नको, कारण की हे पडलं तर मग खाली डायरेक्ट पडून जाईल, म्हणून आम्ही नंतरच्याला हे केलं. आमच्या सासूबाई आतूनमधून बघतच होत्या कशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे करत आहेत वगैरे, त्यांना प्रचंड आवडलं. आणि त्यानंतर बघा तिकडचं काढून मी नंतरच्याला विचार केला की ह्या साईडला आता आपण लावून घ्यावं, खूप छान पद्धतीने इकडे दिसत होतं तोरण वगैरे. मग त्यांच्याला मी तेच विचारते बरोबर सेंटरला आलं आहे का नाही ते मला सांग वगैरे असं म्हणणं होतं. तर आमच्या सासूबाई आलेल्या आहेत, त्यांना काय चेन पडेन आतमध्ये, तर कशा पद्धतीने करताय डेकोरेशन पाहत आहेत. आणि त्यांच्या म्हणत होते की किती हेल्प करते पिल्लू वगैरे आमचं, आणि खरंच हेल्प वगैरे खूप करतो. आणि त्यानंतर बघा हे झेंडूचे जे काय आर्टिफिशियल झाडं आहेत ना ते खूप घाण झालेले होते. ॲक्च्युली मी लावले होते, पण नंतर सासूबाई म्हणले की खूप घाण झाले, तो तू ते हे कर. आणि त्यामध्ये मुलांचे पप्पा पण म्हणले की घाण झालेलं आहे, तसं नकोच लावायला. नंतर मग आले इथे बेसिनमध्ये स्वच्छ असं आपलं हँडवॉश लिक्विड आहे ना त्याने स्वच्छ धुवून घेत आहे. ॲक्च्युली मी जरवेळेस काय करते दिवाळी येणार म्हटलं ना तर मी स्वच्छ वगैरे निर्माच्या पाण्यामध्ये भिजू घालून वगैरे हे करत असते, पण ॲक्च्युली मला वेळच भेटला नाही, त्यामुळे विसरले मी आणि तसंच लावलं होतं. पण ते सगळेजण नको म्हटल्यामुळे धुवायला घेतलं मी, आणि किती म्हणलं 10 ते 15 मिनटं ते वाळून जाईल ह्यासाठी. त्यानंतर बघा 4-4:30 झालेला आहेत. चला म्हणलं आता रांगोळी वगैरे काढावी. आणि संध्याकाळी ॲक्च्युली धनत्रयोदशीची पूजा असते, तर आमच्या सासरी कशा पद्धतीने असते ना ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटणार आहे. नैवेद्य काय असतो, कशा पद्धतीने आम्ही पूजा वगैरे करतो ते सगळं काय मी पुढे तुम्हाला शेअरच करणार आहे. तर तुमच्या इकडे धनत्रयोदशी कशा पद्धतीने करतात हे मला सांगा. आता इथे रांगोळी वगैरे मी काढून घेत आहे. खूप काय अशी कारण घरी कोणीच येणार नाही, आमचे जेवढे काही घरातले मेंबर आहेत ना तेवढेच असणार आहेत पूजेला. आणि लक्ष्मीपूजनला माझे फ्रेंड्स वगैरे येतील, मुलांचे फ्रेंड्स वगैरे येतील, त्यामुळं मग मी म्हटलं की चला इथे छोटीशी अशी अगदी रांगोळी वगैरे काढून घेतली मी. त्यानंतर आलेले आहे इथे देवघरपाशी, आणि चला म्हटलं आता दिवा वगैरे लावून घ्यावं. आणि हे बघा माझ्या फ्रेंडनं दिलेलं होतं हे ह्या पद्या असं 4चा होता सेट, ते आम्हाला सगळ्या मैत्रिणीला आम्ही दिलेला होता तिने, कारण बिशा असल्या ना आम्ही काही ना काही एकमेकीला गिफ्ट देतोच. आणि दिवाळीच्या आधी तिची बिशी होती म्हणून तिने सगळ्यांना दिलं, तर आम्ही 13 जण एकूण मैत्रिणी आहेत, तर तिने सगळ्यांसाठी असा हा बॉक्स 4चा पॅक आणलेला होता. आणि छान आहे एकदम पंत्या वगैरे, तुम्हाला मी ते पुढे दाखवणंच आहे एकदम जवळनं. माझ्या फ्रेंडने दिलेल्या ज्या दिव्या ज्या पंत्या होत्या ना मी माझ्या सासूबाईंना दाखवलं, त्या खूप कौतुक करतं किती सुंदर आहे वगैरे. आता दिवा कुठे ठेवावा समजत नव्हतं, इथे खाली चप्पल आहे तर ते थोडेसे दिसत होते, पण साईडला मी केला इथे दिवा ठेवावं का पाठीमागच्या साईडला ठेवावं समजत नव्हतं, कारण तिथे रांगोळी पण काढलेली होती. आणि एकदम पायाला जर आपण हे केलं तर पुढे जाऊ शकतो, कोणाचं तर पाय पडू शकतो, ह्यासाठी मला मग मागे घेतली मी. इथे दिवे ठेवले म्हणजे अडचण जास्त होणार नाही, कारण की डायरेक्ट पाय पडलं तर पंथीवर पडायला नको ह्यासाठी. तर हे बघा अगदी छोटी साधी सिंपल अशी मी रांगोळी काढलेली होती. त्यानंतर आपले झेंडूचं हे पण वाळलेलं होतं, आणि त्यानंतर अशा पद्धतीने अगदी साधे सिंपल डेकोरेशन केलेलं आहे. आणखी डेकोरेशन करायचं बाकी आहे, धनत्रयोदशीचं असं पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. पुस्तक वाचते का गणपती हालतो त्या इथं पुण्यात चाललंय का मॉल मधून आत्या ती तनुला बर्थडेला दिलतं गिफ्ट, त्याने इकडे ठेवलंय. हो मीच दिलतं त्याला. हालतंय 12वी आत्या वडे केले.
सासूबाईंची गंमत झम्मत झाल्यानंतर बघा आलेले आहे किचनमध्ये. तर आमच्या इथे ना नैवेद्यासाठी मेथीची भाजी असते. तर लाल तिखटाची मेथीची भाजी असते, पातळ म्हणजे रस्सावाली वगैरे. नॉर्मल जसं फोडणी देतो ना तशा पद्धतीने इथे मी फोडणी देऊन घेत आहे. अगदी थोडीशीच मेथीची भाजी बनवायची आहे, नैवेद्याला लागतेच बघा, त्यासाठी बनवायची आहे. तर इथे लाल तिखट घातलेलं आहे, गावरान लाल तिखट आहे, नाही तर तुम्हाला ते लाल दिसत नाही म्हणताल तुम्ही. आईनं दिलेलं आहे. नंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भाजी वगैरे कालच निवडून ठेवलेली होती फ्रीजमध्ये. अगदी थोडीशीच मेथीची भाजी घेतली आणि मस्तपैकी ते भाजी तयार आपली होईलच. त्यामध्ये आपल्याला जेवढी क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे ना तेवढी क्वांटिटी पाणी घातलेलं आहे आणि ह्यामध्ये शेंगदाण्याचं गूळ घातलेला आहे. माझ्या सासरी धनत्रयोदशीची पूजा अशा पद्धतीने करतात आणि वरणफळ आता मी करायला आलेलं आहे. म्हणजे उकडतात, बारीक बारीक चपात्या नैवेद्यासारख्या कराव्या लागतात आणि ते आपल्याला उकडायला ठेवायचं असतं. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यावरती मी चाळणी म्हणजे जी काय आपली चाळणी अशी मोदकाची वगैरे आहे ना त्याला तेल लावून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला छोटी छोटी चपाती केलेले आहेत ना ते ठेवून उकडायला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने नैवेद्य असतो. त्यानंतर आमच्याकडे कढी बनवली जाते, भात असतो नैवेद्याला. म्हणजे प्रत्येकाची घरची वेगवेगळी पद्धत असते. तर माझ्या सासरे अशा पद्धतीनेच आमच्याकडे नैवेद्य असतो. ॲक्च्युली माझे सासरे होते ना त्यावेळेस ते दिवसभर उपवास करायचे आणि रात्रीच्याला डायरेक्ट ते ह्याचं जेवण पूजा झाल्यानंतर मग जेवायला बसायचे, ते वरणफळं वगैरे ते. तर आमच्याकडे अशाच पद्धतीने नैवेद्य आहे. कारण सासऱ्यांचे वडील होते ना ते बिझनेसमॅन होते, किराणा मालचं दुकान वगैरे होतं त्यांचं. आणि त्यावेळेस ना त्यांना ती पद्धती रूढी परंपरा म्हणतात ना तशी ती चालत आलेली ते सेम तेच तशीच आमच्या सासऱ्यांनी सासूनी चालू ठेवलेलं आहे आणि तीच मी इथे पुढे चालू ठेवत आहे. तर आपले वरणफळं बघा मस्तपैकी तयार झालेलं आहेत आणि खरं सांगते खूप 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 पण खूप टेस्टी लागतात. तुमच्या इकडे कशा पद्धतीने असे नैवेद्य हे मला सांगा नक्की. तर थोडंसं राहिलेलं होतं तर म्हणलं बघा मी आता व्यवस्थित आपले वरणफळ वापरले आहेत, कारण खूप व्यवस्थित असे वाफवायला लागतात ते, नाही तर जर कच्चे राहिले तर आपलं पोट वगैरे दुखतं. तर मस्त असं झालेलं आहे आणि बाकीचे सगळे पण आता मी करून घेणार आहे. आणि तुमच्याकडे कशा असते नक्की सांगा. आणि आता सगळे बाकीचे वरणफळं मी करून घेते आणि तुम्हाला नंतर भेटते. तर बघा इथे ताट वगैरे वरणफळ सगळं झालं बनवून आणि त्यानंतर बघा शेंगदाण्याची चटणी, कढी, मेथीची भाजी, भात आणि आपलं वरण आणि शेंगदाण्याची चटणी अशा पद्धतीने आमच्या इथं आजचा नैवेद्य असतो. तर देवाला नैवेद्य वगैरे मी दाखवून घेत आहे. जे काय धनत्रयोदशीची पूजाची जे काही नैवेद्य असतं ते व्यवस्थित असं भरून घेतलेलं ताट मी आता नैवेद्य दाखवत आहे. आणि त्यानंतर जो उपवास करतो ना त्यांनाच हे ताट दिलं जातं. पण आमच्या हातात सध्या कोणी उपवास करत नाही. सासरे करायचे तर सासऱ्यांनी नैवेद्य दाखवलेलं तर ताट देतो जेवायला. चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि धनत्रयोदशीची पूजा कशी वाटली मला कमेंट करून सांगा. चला तर मग बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.